वंदितु सर्वसिद्धे ध्रुवमचलमनोमङ्गलिं भक्ते उषामि समयपाहुर विनमो सुरदेवरीहणिनम् याच्यामध्ये सुखाचं कारण कोण आणि का? अज्ञानाने आम्हाला नेहमी असं वाटत आलेलं आहे की धर्म आपल्याला दुःख देतो असं वाटतं. धर्म आपल्याला काहीच देत नाही. धर्मासंबंधीच्या या कल्पना माझ्या आहेत, आपल्या असतात. धर्म करून काय फायदा? म्हणून इथं आचार्यांनी आत्मविश्वासामध्ये 3रा श्लोक घेतला. कटु उपदेश से भी भयभीत न होने की प्रेरणा. धर्माचा उपदेश कटू जरी असला तरी त्याला भिवू नका, कारण आपल्या कल्पनेच्या विरुद्ध आहे सगळा धर्म. आपल्याला इंद्रिय विषय भोगात सुख वाटत आलंय आणि धर्म सांगणार इंद्रिय विषय भोगात सुख नाही. अडचण ही आहे सगळ्यात मोठी. आवडत नाही हा उपदेश. मला जे इंद्रिय प्रत्यक्षाने प्रतीतीला येतं आणि जे मला सोपं वाटतंय त्यालाच इथं दुःखाचं कारण म्हणून सांगितलं जातं. त्या इंद्रिय विषय भोगांचा त्याग करायला सांगितला जातो. त्या कषायांना सोडायला सांगितलं जातं. ज्या कषायांशिवाय मी राहू शकत नाही. जे कषाय म्हणजेच मला माझं स्वरूप भासित होतात, त्याच्याशिवाय एक क्षण जगणं म्हणजे कठीण वाटतं. काहीच नाही, राग नाही, द्वेष नाही, असं एवढं शांत राहायचं. कुणाबद्दल कसलाच भाव नाही. मग अशा जीवनाला काय अर्थ आहे? उदासीन. जीवनामध्ये काहीतरी थ्रिल, हा बरोबर, थ्रिल पाहिजे. काहीतरी असं सारखं. धर्म म्हटलं तर काहीच नको आहे धर्मातलं, काहीच. ना त्याच्यातलं ज्ञान करून घ्यायचं आहे. म्हणजे अप्रयोजनभूत भासित होतं ना ते ज्ञान. अभ्यास करतो आपण धर्माचा शिल्पताई, काय करायचं नाही.
लौकिक अभ्यास तर आपण करतो, लौकिक अभ्यासाला आपण महत्त्व पण देतो. 10वीपर्यंत शिकायलाच पाहिजे, शिकलं परत कॉलेज गेलंच पाहिजे, हुशार असलं तर मग इंजिनियर डॉक्टर बनलंच पाहिजे, इंजिनियर डॉक्टर झालं तर मग लोकांची नोकरी केलीच पाहिजे. बरोबर आहे कसं आहे? असं आहे ना सगळं. मग तसं इथं काय, हे पण शिकलंच पाहिजे, धर्म पण शिकलाच पाहिजे, समजून घेतलाच पाहिजे. जसं शाळा आहे, कॉलेज आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे इंजिनियर डॉक्टर कोर्सेस आहेत, त्यानंतर त्याचा उपयोग आहे. मग ह्याचं पण तसं नाही आहे का, बालबोध शिका, एक एक क्रमानं अभ्यास करा, प्रवेशिका, मग क्रमाने द्रव्यसंग्रह, रत्नगड श्रावकाचार, मोक्षमार्ग प्रकाशक, शांतिपथ प्रदर्शन, पंचास्तिकाय संग्रह, प्रवचनसार, समयसार, असा अभ्यास क्रमाने केला पाहिजे का नको? आणि ते केल्यानंतर मग जसं डिग्री घेतल्यानंतर त्याचा उपयोग केला पाहिजे असं आपल्याला कळतंय, त्याची फळं आपल्याला मिळलीच पाहिजे हे आपल्याला कळतंय. मग आम्ही रोज शास्त्र ऐकून वाचून मला काय फळ मिळतंय, मिळलंच पाहिजे असं कुठं हट्टंय आपलं? काय प्रेरित आहे? डॉक्टर झाला का नाही तुम्ही? दवाखाना टाकला तर नाही? टाकायचा होता का नव्हता? टाकू दिल नाही एवढी गोष्ट वेगळी. बरोबर आहे का? पण आता एवढं मी प्रयत्न करून डॉक्टर झाले आणि मी दवाखाना नाही टाकायचा तर मग कुणी टाकायचा? प्रयत्न करून एवढं आम्ही शिकलोय तर करायलाच पाहिजे असा आमचा आग्रह आहे ना. त्याचं फळ मला पाहिजे ना, शिकलेल्याचं फळ. मला किती पैसे मिळतात आणि किती कष्ट करावं लागतंय हे गौण आहे. पण माझ्या सगळ्या या मेहनतीचा, कशाला म्हणायचं, जो आम्ही कष्ट घेतलेला आहे अभ्यासाचं, त्या कष्टाचं फळ मला पाहिजे का नको? आणि पुन्हा कष्टच केलं तरी चालतंय ते सही. बरोबर आहे का? सुख देतात का ते? कष्टच करून घेतात, पण तुम्ही ते कष्ट करायला तयार आहात. कशामुळं? तुम्ही फीड केलं ना डोक्यामध्ये, तुम्ही स्वतःला सांगत गेला ना हे शिकल्यानंतर हे, आणि तुम्ही बघत गेला असं शिकल्यानंतर असं असं त्या ठिकाणी काम करतात आणि असे असे पैसे मिळतात, अशी गाडी बंगला वगैरे सगळं दिसून येतं सगळ्या व्यवहारातल्या सुखसोयी, आणि मग मला पण तसलं पाहिजे, हेच राहील, दुसरं काय? मग जसं व्यवहार आहे तसाच इथं पण व्यवहार आहे. दोन्ही व्यवहार समानच की. इथं पण तो व्यवहार नको का? तुम्ही कष्ट करून ऐकता, वाचता, रोज ऐकून घेता, मग असं का नाही वाटत आपण एवढं कष्ट करून ऐकलंय? कष्ट आहे हे ऐकायचं सोपं आहे का सांगा? काय ऐकणं सोपं आहे का? वाचायचं तर लांबच राहिलं, ऐकायचं सुद्धा अवघड आहे. आणि मग कष्ट करून ऐकले तर त्याचा उपयोग मला केलाच पाहिजे, कष्ट पडले जरी तरी, असा विचार करून आपण जे ऐकलंय वाचलंय तदनुरूप परिणती करायला तयार असतो का धर्मक्षेत्रात? असं होतं. म्हणून म्हटलं हे सुद्धा करायचंच नाही. खरं तर ऐकायचं नको, वाचायला नको, दर्शन सुद्धा नसलं तर बरं, असं हळूहळू व्हायला लागलंय. तुम्ही आता थोडेसे संस्कार पडलेत, वाईट सवय लागली तुम्हाला दर्शनाची, सवय लागली ती, त्यामुळं तुम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही. काय असं तीच जर पुण्यात असलं आणि मंदिरात नंतर लांब असेल, दर्शन नाही, काय फरक पडतो? नाही रोज दर्शन केलं तर. मोटरसायकली असते तिथं,
पुण्यात सगळ्यांकडं, मुलांकडं मुलींकडं. मग लांब लांब कॉलेज आहेत त्यांना तिकडे जायला तयार आहे. मंदिर दिसतच नाही. जाता का विचारलं, कॉलेज एक दिवस बुडवायचं नाही. कॉलेज बुडवलं तर पाप लागतं, मंदिरात गेलं तर पुण्य लागतं. बरोबर आहे की नाही? कसं कॉलेज बुडवायचं नाही, किती मोठं पाप वाटतं मुलांना मुलींना. शाळा बुडवायचं आणि त्यांच्या पॅरेंट्सला, मम्मी पप्पाला किती किती त्याबद्दलचा त्रास होत असतो. शाळेत जात नाही काय केवळ, बरोबर आहे का? शाळेत जात नाही म्हणजे काय, जावंच लागेल असं आहे. म्हणजे ते रोज न सांगता, तिथं तर पुण्यात कोण नाही आहे. मुलांचं सोडा, शाश्वत जाताय का नाही ही गोष्ट वेगळी, पण मुलींना मात्र रोज जातेच का नाही. इमानदारीत अभ्यास करतेत, किती तास अभ्यास करतेत, जागून वगैरे त्रास करून आहे ना. सगळं कळते, कष्ट आहे, अवघड आहे, म्हणजे तयारी आहे. आणि मंदिरात जातो, कधीतरी जातो, वेळ मिळाला तर जातो. म्हणजे काय, वेळ मिळाला तर याचा अर्थ धर्माच्या प्रती किती आस्था, समर्पण, प्रयोजन भासित होतं की धर्म माझ्या सुखाचं कारण आहे, धर्मानेच सगळं काही सुख आहे. हे चांगलं पक्क करावं लागेल. धर्मानेच काल ही आज ही उद्या, जे सुख आहे ते धर्म केल्यानंतरच असतं. धर्माचे संस्कारच या जीवाला सुखी ठेवू शकतात. लौकिक विद्या, लौकिक धन, त्याचे संस्काराने झालं काय, होतंय काय? केवळ क्लेश 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 आणि जन्म मरण आदी चार गतीतल्या जी काही अवस्था, त्याचं दुःख, हे सगळं अधर्माचं फळ आहे. असं आहे. पण नाही चालत. मग गोष्ट तुम्हाला ऐकवते, मी नाही सांगत. आहे का, एक मिश्राजींची गोष्ट काल टाकली ती सुरेशबाई, तर तुम्ही ती काय सांगितलं, ते एक आई असते, बायकांना जरा काय काय जुन्या बायकांना आवडायचं बरं का धर्म, नव्या बायकांना धर्मापेक्षा कर्म जास्त आवडतंय. कर्मात जेवढं आपली मुलं हुशार आणि आपण हुशार तेवढं आपण भारी. मग आता गोष्ट ऐकणार, ऐका. मिश्राजींच्या घरी पहिला मुलगा झाला तर बायको बोलली, मुलाला गावातील सरकारी शाळेत शिकवू. मी विचार करत आहे की सरकारी शाळेत शिकवून त्याला चांगला नागरिक बनते. मिश्राजी बायकोला बोलते, चांगला नागरिक बनवून याला उपाशी मारायचंय का? मी याला मोठा अधिकारी बनते, म्हणजे आयुष्यात यशस्वी बनेल. मिश्राजी सरकारी बँकेत मॅनेजरच्या पदावर होते. बायको झाली होती आणि तिची इच्छा होती की मुलगा संस्कारी बनावा, पण मिश्राजी नाही ऐकले. दुसरा मुलगा झाला, बायकोने हट्ट केला. मिश्राजी यावेळी पण नाही ऐकले. तिसरा मुलगा झाला, बायकोने पुन्हा हट्ट केला, पण मिश्राजी एकच रट्टा लावत होते, खाली उठून कसा राहील, आणि यावेळी पण नाही ऐकले. चौथा मुलगा झाला. यावेळी बायकोच्या हट्टापुढे मिश्राजी हारून गेले. शेवटी त्यांनी त्याला सरकारी शाळेत शिकवायला पाठवून दिलं. आता हळूहळू पुढे बदलून गेली. आता तो दिवस आला जेव्हा मुलं आपल्या पायावर मजबूत उभे राहिले. पहिल्या तिन्ही मुलांनी मेहनत करून सरकारी नोकरी मिळवली. पहिला डॉक्टर, दुसरा बँक मॅनेजर, तिसरा एका सरकारी कंपनीमध्ये ऑफिसरच्या पदावर काम करू लागला. एका दिवशीची गोष्ट आहे. मिश्राजी बायकोला बोलले, अरे भाग्यवान, बघितलंस, माझे तिन्ही हुशार मुलं सरकारी पदावर लागले आणि चांगली कमाई पण करतायत. तिघांचं आयुष्य तर आता सेट झालंय, काही काळजी आहे ना. पण खेद वाटतो, माझा सर्वात लहान मुलगा संस्कारी म्हणून जवळच्या शाळेत नोकरी करतोय. गावातच शेती सांभाळतोय. जेव्हा तो 6 महिन्यात कमवेल तेवढा माझा एक ऑफिसर मुलगा एका महिन्यात कमावतो. अरे भाग्यवान, तू तुझा हट्ट पूर्ण करून खूप मोठी चूक केलीस. मला माहिती आहे तुला पण आज यावर पश्चाताप होत असेल, पण तू बोलत नाहीस.
बायको बोलली, आपल्या दोघांपैकी कोणीतरी एक चुकीचं आहे आणि या गोष्टीचं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी व्हायलाच पाहिजे. चला आता आपण परीक्षा घेऊया जगण्याची. कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे समजून जाईल. दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळी बायको केस विस्कटून आपल्या साडीचा पदर करून आणि चेहऱ्यावर 1-2 नखांचे निशाण मारून अंगणात बसले आणि नवऱ्याला आत मुलीत लपवून दिलं. मोठा मुलगा आला, त्याला विचारलं, आई काय झालं? आईने उत्तर दिलं, तुझ्या बाबांनी मारलं. पहिला मुलगा बोलला, म्हातारा सुटकलंय काय? आई बोलली, ते घरी नाही बाहेर गेले आहे. पहिला मुलगा बोलला, अरे तर मला बोलव, मी मुलीत आहे, माझं जेवण दे, मला भूक लागली. असं बोलून तो पुढे निघून गेला. दुसरा मुलगा आला, त्याला विचारलं तर आईला तेच उत्तर दिलं. दुसरा मुलगा बोलला, पागल झाले आहेत का त्या म्हातारपणात? त्यांना बोल, चुपचाप आपलं राहिलेलं बाकी आयुष्य जगा आणि मी जेवण करून आलोय, झोपायचंय मला. जर आले तर मला आता उठवू नकोस, सकाळी होतो त्यांच्याकडे. असं बोलून तो देखील त्यांच्या खोलीत निघून गेला. तिसरा मुलगा आला. कारण समजताच तो तर अत्यंत क्रोधित झाला. या म्हातारपणात आपल्याच मुलांच्या हातून मूळ खायचं काम करत आहे. या मुलानं तर मर्यादांची सगळी हद्दच पार केली. असं बोलून तोही त्याच्या खोलीत निघून गेला. मिश्राशी आत बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी ऐकत होते. असं वाटत होतं जसं त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आणि त्यांचे अश्रू थांबत नव्हते. कशा प्रकारे या मुलांसाठी दिवस रात्र मेहनत करून त्यांचा सांभाळ केला. मोठा माणूस त्यांना बनवलं, ज्यांच्या अफाट चुकांना मी नजरअंदाज करून त्यांना पुढे ढकललं आणि हे असं बोललं. आता तर सहनच होत नाही. एवढ्यातच चौथा मुलगा घरात ओम ओम हरिओम असं करत आला. आईला अशा परिस्थितीत पाहिलं तर धावत आला. विचारलं तर आई आता घाण शब्दात आपल्या डोळ्याबद्दल खराब बोलली. चौथ्या मुलाला आईचा हात पकडून समजावलं की आई तू बाबांची अर्धांगिनी आहेस, हे तुझ्याशिवाय कापून आहे. जर बाबा तुला काही बोलले असतील तर काय झालं? मी बाबांना आजपर्यंत तुझ्यासोबत उद्धटपणे बोलताना नाही पाहिलं. ते तुझ्याशी नेहमी प्रेमाने बोलतात. ज्यांनी एवढं सारं सुख दिलंय आज असंतोषपणे लागले तर काय झालं? असंही असू शकतं की आज त्यांना कोणत्या तरी गोष्टीची चिंता आहे. असो अथवा नसो आहे, तुझ्याकडून नक्कीच कुठेतरी चुकलं असेल. बाबा तुझी किती काळजी घेतात आठवतं ना तुला? 6 वर्षांआधी जेव्हा तुझी तब्येत ठीक नव्हती तेव्हा बाबांनी किती दिवस तुझी सेवा केली होती. तेच जेवण बनवत होते, घरातील सर्व कामं तेच करत होते, कपडे धुत होते. तेव्हा तू फोन करून मला माहिती दिली होतीस की जगातील सर्वात भाग्यशाली महिला आहे. तुझे बाबा माझी खूप काळजी घेतात. एवढं ऐकताच आई मुलाला मिठी मारून रडू लागली. मिश्राजी डोळ्यात पाणी घेऊन समोर उभे होते. आता सांगा काय बोलणार तुम्ही माझ्या निर्णयावर? बायकोनं मिश्राजींना विचारलं. मिश्राजीने दादरीनं आपल्या मुलाला मिठी मारली. मिश्राजींची धर्मपत्नी होती. हे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नाही दिलं जात. हे शिक्षण तर परिवाराचे व्यवहार आणि संस्कारावर मिळतात. आता मिश्राजींना जाणीव झाली. ज्या मुलावर लाखो रुपये खर्च करून डिग्र्या मिळवून दिल्या ते सर्व तर बनावट निघाले. आयुष्याचा शेवटचा काळ कसा जाईल याचा निर्णय तुमची संपत्ती नाही तर उलट तुमच्याद्वारे केले गेलेले व्यवहार आणि दिलेले संस्कार ठरवतात. काय नाही एवढंच राहिले. ह्यापेक्षा काय ना त्यांनी सुरेशभाईंनी पाठवायचं आपलं आणि सगळ्यांनी आपलं ऐकायचं. कोणीतरी आपलं त्याला चांगलं म्हणायचं. झालं. म्हणजे त्या जीवनाला म्हणजे खरं बघितलं तर काय असं कुठं भिजलंच जात या विचाराने. असे सगळे असे बऱ्यापैकी येते तर आणि हे ऐकायचं, दुसऱ्याला ऐकवायचं आणि त्याच्यात धन्यता मानायची. काय करतोय हा महत्वाचा मुद्दा नाही. आणि चांगल्या चांगल्या गोष्टी सगळ्याला कळतं हे चांगलं असतं. काय चांगलं आहे काय वाईट आहे एवढी तर अक्कल सगळ्याला असतेच, बरोबर. आणि चांगल्या गोष्टी केवळ ऐकवण्यासाठी आणि वाईट गोष्टी सगळ्या काय केवळ कशासाठी? करण्यासाठी. ही आहे सिस्टीम. खरं तर काय सांगते काय नाही, आपण काय करतोय, आपल्याला काय केलं पाहिजे याच्याबद्दल काय नाही. ते सगळं कुणी करायचं सही हे कोणासाठी सांगितलं? आपल्यासाठी नाही. हे जे दुसरे लोक तसं करतेत असतील, त्यांची मुलं तशी करतेत, आपण तसं करत नाही, बरोबर. कुणी आपल्याकडं म्हणून पाहत नाही की आपल्यातले दोष पाहत, आपल्यातल्या चुका कुणी पाहायला तयार. सगळ्याला वाटतंय मी चांगला आहे म्हणून. काल एक गोष्ट त्यांनी पण वाचून दाखवली आहे ना. म्हणजे कमी म्हणजे कमी नाव नाही, कमतरता कुठे आहे असं एक प्रत्येक चर्चा आहे ना. एक अशी नवरा डॉक्टरकडे जातो कानाच्या आणि म्हटला काय म्हणतो की माझी बायको एकदम बहिरी झाली. म्हणजे
तुम्ही काहीतरी औषध द्या असं त्याने सांगितलं. मग डॉक्टर म्हणते तिला आणावं लागेल, कसं मला मी औषध कसं देणार असं सांगितलं. मग नाही म्हटले तुम्ही मला सांगा, तिला काय कळतच नाही तर मी तुमच्याकडे आणून करू काय, औषध सांगा म्हटले. मग तू डॉक्टर म्हटले त्याला औषध काय द्यायचं, तर असं करा म्हटले, घरी जाऊन 50 फुटावरून तुम्ही तिला विचारा हाऊ आर यू. मग जर तिने काय उत्तर दिलं नाही तर मग परत म्हटले 40 फुटावर 30 फुटावरून 40 फुटावरून पुढे जाऊन परत एकदा विचारा हाऊ आर यू. नाही जरी तिला त्यांनी उत्तर दिलं तर मग म्हटले 20 फुटावरून जाऊन विचारा हाऊ आर यू. काय मग तरी काय उत्तर दिलं नाही तर तुम्ही तिच्याजवळ जाऊन कानात म्हणा, मग मला तुम्ही उद्या, मग त्याप्रमाणे मी औषध देतो 50 फूट 40 फूट 20 फूट आणि कानाजवळ जाऊन. म्हणजे किती कान खराब झाले याच्यावर औषध द्यायचं का, कोणी झालं 2 औषध याच्यासाठी सांगितलं. बरोबर आहे का डॉक्टर? कान किती खराब आहे असं त्यांना म्हणतो. ठीक आहे म्हटलं. मग गेले ते घरी, बायको स्वयंपाकघरामध्ये तिचं कार्यक्रम चालला होता. मग त्याने आपलं 50 फुटावरून हॉलमधनं विचारलं आजचा बेत काय आहे असं विचार. बायकोचं 1 नाही 2 नाही. मग जरा जवळ गेला, जरा 40-30 फुटावर जे सांगितलं डॉक्टरनं तसं झालं. आज काय बनवलं जातंय असं विचारलं. मग काय सांगितलं, काय बायको नेहमीप्रमाणेच गप, नाही काय बोलली नाही सर जा. मग परत तिसऱ्यांदा अजून 20 फुटावर जवळ गेली दरवाजाच्या किचनच्या, तिथनं विचारलं काय बनवायचं चाललंय आज. नाही काय नाही, 1 नाही 2 नाही. मग तिच्या कानाजवळ जवळ गेला एकदम, म्हणजे काय बनवताय. मग ती एकदम जोरात चिडली, म्हटले तुम्ही काय बहिरे बिरे आहेत का, म्हटले 5 वेळा सांगितलं पराठे बनवते काय ऐकू येते का नाही असं. बरोबर आहे, कमतरता कोणामध्ये हा प्रश्न असं नेहमी वाटतं. म्हणून जेव्हा ज्याला कमी ऐकू येते ना ती जोरात बोलते, कारण त्याला असं वाटत असतं की समोरच्याला ऐकूच येत नाही का काय. आणि म्हणून ते जेव्हा कोणी जोरात बोललं तर काय समजायचं, प्रदीप काका बहुतेक त्यांना ऐकू येत नाही, डॉक्टरकडे जायचं कानाचं. लक्षात राहू दे, म्हणजे मला जावं लागलं एवढं मला कळलं, कारण तुम्हाला ऐकू येत नाही पक्का आहे असं मी समजतोय. तुम्ही उत्तर तर देताय पण मलाच ऐकू येईना की तुम्ही काय म्हणताय. तुमचं काय म्हणणं आहे हे मला कळायला तयार नाही. दोष कोणामध्ये आहे शोधत नाही, विचार करत नाही. दोष नेहमी दुसऱ्यामध्येच शोधले जातात. असं म्हणजे आपल्याकडे ही सगळी जी आता चर्चा आपण ऐकली, काय सांगितलं त्याच्यात, तिचं काय म्हणणं होतं, बायकोचं काय म्हणणं होतं, आणि आता बायका काय म्हणतात. जे तिचं म्हणणं आहे ते आजच्या बायकांचं म्हणणं असतं का, तपासून बघा. पूर्वी त्यांचं म्हणजे बायका पहिल्यांदा शिकला त्या धर्म शिकतात. बायकांना शिकवलं जातं, मुलींना लहानपणी तो धर्म शिकवला जात होता पूर्वी, मला आठवतंय असं. म्हणून तर मी तयार, म्हणजे आमच्या बाईला त्यांच्या बाईनं धर्म शिकवला पहिल्यापासून, धर्माचे संस्कार दिले. शाळा पण शिकली नाही आमची बाई असं नाही, शिकली की शाळा पण संस्कार कोणते घातले, मंदिरात घेऊन जाणं, पूजा कसं द्यायचं हे शिकवणं. आज कोण शिकवतं सांगा आपल्या मुलींना. मुलांना शिकवतो आपण, मुलांचं जाऊ द्या समजा, आता तो काय आपल्याकडे ट्रेंड नव्हता असं समजू आपण. ज्यांना मुली आहेत त्यांचं समजू काय, आपण अष्टकाला जातो का हाच पहिला प्रॉब्लेम. मी दवाखान्यात जाईन पण अष्टकाला नाही. बरोबर आहे का सोनेल ताई?
मग तुम्हीच अष्टकाला जाणार नाही तर तुमच्या मुलांना तुम्ही का घेऊन जाणार? गणित असंच आहे ना, विषय असेच आहेत. आणि मग तुम्ही मंदिरात तिला घेऊन जाणार नाही तर तिला संस्कार का होणार? आणि तिला संस्कार जर झाले नाही तर ती कुठेतरी इकडे तिकडे लग्न करून गेली, पळून गेली, काय झालं कमी जास्त तिचं, आणि परत रडायचं का? कुणी शिकवलं हे सगळं? कुणी शिकवलं? का आम्ही देत आहे? कोणी शिकवलं? शानपणा. म्हणजे शानपणा कुणी शिकवला असं म्हणतोय. असं होत नाही. आणि मुलांच्या बाबतीत वडील तसेच केअरलेस आहेत. वडिलांकडे इकडे आपल्याकडे ते नशीब महाराजांनी थोडंसं शिकवलं म्हणून काही लोक थोडं स्वाध्याय तरी करते. पण अजून सुद्धा असं काही वाटत नाही की प्रक्षाळ, पूजन, ज्या काही षटक्रिया आहेत, श्रावकाच्या, आहारदान, हे ते जे काय जसं सांगितलंय तसं, म्हणजे ते फक्त स्त्रियांसाठीच इकडं आपल्या भागात थोडासा कन्सेप्ट होता, तोही संपून गेला, संपत चालला. आणि पुरुषांकडे हा विषयच नव्हता का होता? म्हणजे आम्ही माझ्या बाबतीतच आहे ना, कुठं मंदिरात ना असं काय कॅज्युअल होतं ना, ते घरी देव आहे, देव काय काय कळते आपलं पाय पडायचं पटकन चल आहे समोर होतं आमच्या दात, म्हणजे स्वयंपाकघरात जाताना पहिल्यांदा देवघर लागायचं. मग आता आहेत तर आणि उघडं कपाटात असं पडलं एक 10 सेकंड काय केवळ आत्ता गेलो ना, आत्ता माघारी काय हो जाऊन आलो देवाला दर्शन घेऊन आलो, देव दर्शन घेऊन आलो आणि देवाने बघितलं मला हाय मी म्हणून, हा फरक पडला. देवदर्शनासाठी जायचं म्हटलं तर थोड्या वेळा देवाला बघायला तर पाहिजे का नाही? पण देवाला आपलं मुख दाखवून यायचं एवढंच आपलं प्रयोजन राहिलं, काय नाही. आणि मग सगळ्या वडिलांनी मुलांना शिकवलं काय? काय शिकवलं? डॉक्टर की करायला शिकवतं. झालं काय? ते वडील तेच म्हणत होते. वडिलांनी काय नाही म्हणली, काय ह्याला काय उपाशी मारती काय? पहिला मुलगा झाल्यानंतर जर हे शिकला नाही चांगल्या इंग्लिश मिडियममध्ये यस फेस, मग त्याच्याशिवाय त्याचं कल्याण कसं होणार? ही आमच्या सगळ्याच्या डोक्यात कीड आहे, कीड अनुपम. मग आमच्या पोरांना आहे ना आम्ही असंच चांगलं शिकवणार की मग म्हणजे ते आमचं कल्याण करतील. बुट्टानं मारली असं काय म्हणले? म्हाताऱ्याची सटकली काय? काय म्हणते? काय म्हटलं पहिला पोरगा? काय म्हटला जेव्हा आईने ते नाटक केलं तर आई काय म्हणते पोरगा? म्हाताऱ्याची सटकले काय म्हणते. बरोबर आहे शाश्वत. हे आपल्यासाठी नाही, हे लोक दुसरे, आपण चांगले, आपण तसं थोडंच करतो. आपलं चाललेलं नाही बरं का, हे आपल्याला लावून घ्यायचं नाही अजिबात, आपला संबंधच नाही याच्याशी. आणि हे रोजच चर्चा आपली चालली संस्कारांची. संस्कारांची गरज आहे ना. मुलाला मोटरसायकल शिकवायची गरज आहे का नाही? प्रफुल्ल गरज आहे त्याला, ती यायला पाहिजे. ती आडाने राहून चालते का? धर्मातलं येईल नाही तर नाही येईल, त्याने काय फरक पडणार नाही. पण मोटरसायकल नाही आली तर आपला पोरगा कसा राजासारखा राहील जर नाही आली तर, कारण त्याला ड्रायव्हर द्यावा लागेल प्रत्येक वेळेस. तुमच्या लक्षातच येत नाही. म्हणजे त्याला ज्यावेळेस शिकवलं तर त्याला ड्रायव्हर बनवायला शिकवलेला आहे, पण हे कुठं आपण लक्षात घेतो. पण त्याच्यातलं त्याला शब्द मात्र चांगले, त्याला सेल्फ डिपेंडेंट नाही. परवा तिथे लासुरण्याला गेल्यानंतर अशीच एक मुलगी 10वी झाली. मग काय करायचं म्हणून म्हटली JEEची परीक्षा देणार आहे. म्हटलं कशाला? आई बापाला विचारलं त्यांच्या. मग स्वतः आत्मनिर्भर भारत मोदींनी सांगितलं. म्हणजे मग मी म्हटलं तुम्ही आधीच ठरवलंय, म्हणजे ही नवऱ्याकडे जर गेली, भांडण झाली, डिवोर्स होईल, मग ती जीवन कसं जगेल, तर ती जर शिकली तर तिच्या पायावर उभा राहील. बरोबर आहे नितीन भाई? पायावर उभा राहिली का नाही? काय नाही, सिस्टीमच इतकी रॉंग झाली. पण आता काय करू? प्रवाह असा इतका वाहत चाललोय. ते राजा आणि प्रधानाने त्या पावसातलं पाणी पिलं नव्हतं. राजा प्रधान तेवढे चांगले राहिले होते, आपण ऐकलं होतं. बाकी सगळ्यांनी ते पावसाचं त्या नक्षत्रावर पडलेलं पाणी पिले आणि सगळी येड्यासारखं वागायला लागले. आणि राजा प्रधान शाण्यासारखं वागायला लागले तर सगळी आणि मेजॉरिटी लोक येडी आणि हे दोघं शहाणी. प्रधानजी म्हटला जर तुम्हाला चांगलं राहायचं असलं, इथं जगायचं असलं तर त्यांच्यासारखंच येडं व्हा, नाहीतर मी याला म्हणून समजा, म्हणून येड्यासारखं राहायची वेळ आली, बाकी काय नाही.
अडचणी आहे. कुणाला काय म्हणजे कोण कणात चाललंय काय, आणि मी उगाच शाण्यासारखा जर 2 शब्द तुम्हाला सांगितले तर मलाच येड्यात काढताल का नाही तुम्ही? येड्यात कुणाला काढलं जात? धार्मिक लोकांना ते बायकोला येड्यात काढलं का नाही त्यांनी? पहिला पोरगा झाला त्यावेळेस ती म्हटला काय नाही, त्याला चांगलं शिकवायचं, चांगला मोठा झाल्याशिवाय ती थोडंच त्याचं कल्याण होणार आहे. दुसरा झाल्यावर सुद्धा बायको म्हणते की नाही याला जरा चांगलं शिकवा, पण जरा चांगल्या साध्या शाळेत ते गुरुकुलमध्ये घालू, असं थोडक्यात म्हणा ना आपल्या भाषेत. त्याला त्याचं महत्व समजायला पाहिजे की काय जीवन कसं जगायचं, जीवन म्हणजे काय असतं. नुसतं लहानाचं म्हटलं तिर्यंच्या पेक्षा आपण हीन जीवन जगतोय तसं बघितलं तर. तिर्यंचे तर पैसे न कमवता आपलं जीवन जगताय, जशी योग्यता आहे तशी. पण आपल्याकडे पैसा अडका सगळं असून सुद्धा आपलं तिर्यंच्या पेक्षा बेकार जीवन चाललंय. त्यांना जेवढी निवांतीचे क्षण आहे तेवढे तुम्हाला नाही आहेत, आणि तुम्ही स्वतःला भारी समजता. ही अजून त्याच्यावरची कडी म्हणायचं, कडी म्हणजे ठीक आहे की थोडस, पण त्याच्यामध्ये आपण अजून स्वतःला म्हणतोय भारी, मी मोठा. म्हणून त्याने दुसरा झाल्यावर पण बायको म्हटली, तिसरा झाला पोरगा त्यावेळेस होत होती जास्त मुलं बरं का. ही अशी जुनी गोष्ट असेल कदाचित. मला आधी 1 झाला 2 झाल्यावर मला सुद्धा गोष्ट ऐकताना एकदम टेन्शन आलं. म्हटली किती पोरं होणार यांना आहे ना. मग 1 पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, आता थांबल 4था झाला. म्हणजे माझं थोडंसं टेन्शन मध्ये येतं. माणूस आज 4 पोरं एकदम म्हटल्यानंतर आहे ना काय पाहुणे म्हणजे फार अवघड. म्हणजे माणसानं काय पूर्वी एवढी मुलं असली तर टेन्शन होतं का? विश्वास होता प्रत्येकाजवळ, आपलं आपलं कर्म आहे, आपलं आपलं भाग्य आहे, आपल्या आपल्या भाग्यानं आपल्या आपल्या कर्मानं प्रत्येकाची आपली आपली व्यवस्था होणार असते. आणि म्हणून जर आपण म्हणजे राबतोय, ज्यांचं पुण्य आहे त्यांच्यासाठीच आत्ता कमवून ठेवून त्यांना आपलं त्यांचं सेटलमेंट, जसं काय तुमच्याकडे त्यांचा ठेका दिलेला आहे की तुम्ही त्यांचे रक्षक आहात, तुम्ही सगळी त्यांची व्यवस्था करायची. तुम्ही नाही केली त्यांची व्यवस्था तर तुम्ही पापी आहे असं समजतो का नाही आपण आपल्याला? काय अमोल कुमार पोराला अकॅडमी घातलं का नाही? 10वीला गेला असं मला सांगत होतं बाबा ते. पण ते ट्रेनिंग घेतोय केवलच्या शाळेत, जरा सावधान राहावा. ते केवलचा दोस्त आहे म्हणून आपलं सांगतो तुम्हाला. आपलं चाललं पाहिजे, साम्राज्य आपलं चाललं पाहिजे अशा पद्धतीने. माझं शिक्षण आहे मुलांसाठी, आणि आपल्या डोक्यात तेवढंच आहे मुलगा सुखी केव्हा राहील जर तो पैसे मिळवेल तर. तुम्ही तुमच्याकडे बघा की पहिल्यांदा मी मिळवले, मी किती सुखी झालोय हे बघायला नको? मग जर मी मिळवले मी जर सुखी झालो नसलो तर तू मिळवून किती सुखी होणार? पण काय नाही एवढा सुद्धा विचार करायला आम्ही तयार नाही आहोत. फक्त पळायचंय, फक्त पळायचं. काय नाही, सगळे पळतेत म्हणून पळायचं. सगळ्यांना असं वाटतंय, ते सगळेजण करतेत म्हणून असं वाटतंय, बाकी काय नाही. त्यांनी तसं केलंय, ह्यांनी तसं केलंय, हे असे करतेत. आणि पुन्हा आपल्याकडे पूर्वीचे संस्कार आहेतच, परिग्रह संज्ञा, परिग्रहाचे संस्कार आहेतच, त्याच्याशिवाय कसं चालणार? हे तर बॉर्न आहे, म्हणजे त्याला इनबिल्ट जसं येतं ना काय काय गोष्टी फोनमध्ये. नवीन फोन घेतल्यानंतर काय काय ॲप्स इनबिल्ट असते, हार्ड डिस्क काय असतं बाबा, सॉफ्टवेअर वगैरे सगळे आतमध्येच असते. तशा आतमध्ये काही सॉफ्टवेअर्स पहिल्यापासून आहेत संज्ञेची, आणि त्याला पुन्हा बाहेरनं सगळं नवीन सॉफ्टवेअर्स मिळत जाते त्याला पोषण करणारे. बघा किती फोनमध्ये आयटम्स आहेत, ॲप्स किती डाउनलोड झालेले आहेत. काय दिसलं की करा डाउनलोड, जावा प्ले स्टोअरवर म्हणून बटन दाबायचं, मग बघत बसायचं. चर्चा काय? त्याची कल्पना नव्हती. काय कल्पना नव्हती? मुलांना मी सुखी करतोय, मी शिकवतोय, म्हणजे मी मुलांना शान करतोय, मुलांचं आयुष्य समृद्ध बनवतोय, अशी नव्हती कल्पना त्याची. तुम्हाला पटलं का पण हे सगळं सांगून? प्रदीप काका पटले का नाही? गोष्ट पटली का नाही?
एकांत नाही बरं का, माझं हे म्हणणं नाही की शिकवायला नाही पाहिजे, पण यातला पाठीमागचा दुसरा म्हणलं ना, आपल्याकडे साधवाद आहे, अनेकांत आहे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचा एकांत नाही, परिणाम सगळं बघून आहे ना, भूमिका आदी सगळ्याला इतकं सुंदर आहे सगळं, पण बरोबर समजून करायला पाहिजे. आपलं हित कशात आहे हे जाणून घेऊन त्यानुसार परिणमन केलं पाहिजे. आपली श्रद्धा आहे ना पक्की राहिली पाहिजे. तनसन भट्टा भट्टा म्हणून आचार्य म्हणतात, दर्शनाने जे भ्रष्ट जात होतात त्यांना कधी मोक्षाची प्राप्ती होत नाही. जर श्रद्धेतनं भ्रष्ट झालो, श्रद्धाच जर बिघडली तर मग मात्र त्याला स्वप्नात सुद्धा सुख नाही. जशी वस्तूची व्यवस्था आहे तशी जर श्रद्धा नाही राहिली तर तुम्ही कल्पनाच करू नका सुखाच्या. सुख होऊ शकत नाही, त्याला प्राप्तच होऊ शकत, इम्पॉसिबल आहे. कारण विरुद्ध कार्य आहे. अग्नीकडून शीतलता, विष पिऊन जिवंत राहायचं कार्य, इज इट पॉसिबल? विष पिऊन जिवंत राहतं का माणूस? आणि गरमी दूर करायची तर अग्नीसमोर बसून गरमी दूर होणार आहे काय? नाही, विरुद्ध लागतं. आचार्य म्हणजे ते विरुद्ध. अंधकार नष्ट करण्यासाठी घटाची उपासना करतात काय? सन्यादीपिकेमध्ये उदाहरण घेतलं का नाही? अंधकार नको आहे तर काय हातात काय डेरा घेऊन फिरणार का? वस्तू बघायला, प्राप्त करायला. अंधाराचा नाशक कोण आहे? सूरज, पैसा. दिवा सांगतोय, कुठं दिवा लावतोय? अंधार कशाने नष्ट होतो? त्याच्या विरुद्ध कारणाचंच अवलंबन घ्यावं लागेल. जर गरम होतंय तर एशीच लागेल, पंखाच लागेल, वारच, हवाच लागते. जिवंत राहायचं तर अमृत प्यावं लागेल, विष नव्हे. तर सुखी व्हायचंय तर आचार्यानं सांगायचंय धर्मच तुझ्या सुखाचं कारण राहील. मग तुम्ही आज करा श्रद्धा, उद्या करा, आनंद करा, तुम्हाला ज्या वेळेस करायचं तसा केलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे. योग्य त्यानुसारच होणार आहे. मी आज सांगितलं म्हणून काय होणार आहे असं नाही. बरोबर आहे का सुरेश? काय नाही, योग्यतेनेच होणार सगळं. भावाला भेटायला जाशील असं वाटलं होतं, पण नाही, नको, आधी माझं नंतर भाऊ, काय बघू, गेला तर जाऊ भेटायला मी नंतर. आता सिर सलामत तो पगडी 50. आधी आपला हात सारा. संस्कार महत्वाचे किती आहेत? दुसऱ्यासाठी जगायचं किती? व्यवहारामध्ये तर दुसऱ्यासाठीच जगा म्हणतात, निश्चयामध्ये स्वतःसाठी. हा जैन धर्म अनेक आंतर पद्धतीने वर्णन करतो. म्हणून आपला धर्म अहिंसा परमो धर्म म्हटला जातोय. व्यवहारात सुद्धा सर्व जीवांना अभयदान आहे माझ्या धर्मामध्ये. तुमच्या लक्षात येत नाही. जो आपला धर्म आहे तो सगळ्याला अभयदान देतो. जरी सांगतो निश्चयाने कोणी कोणाला मारत नाही तरी, पण अहिंसेचं पालन कोणाकडून होतं? तसं काय होतं? सगळं इतकं परफेक्ट आहे, सुंदर आहे. कुठं कुठं दुःखी व्हायला इथं या आमच्या धर्मामध्ये चान्सच नाही आहे. आणि तुम्ही जर स्वीकार नाही केला तर मग त्याला सुखी करायचा विषयच येत नाही. स्वीकार करावा लागेल. जे सांगितलंय ते तसंच. बायको सांगत होती ना, म्हणून बायकांनी काय सांगावं हे म्हणून बायकांना शिकवायची गरज आहे आता. सोडा, नाही आम्ही एकटे जा, होऊ दे एकटे जा, मला काय लय लागत नाही, नवऱ्याला सांगून टाका. काय नाही, माझा पोरगा साधा राहिला तर चालतोय, पण तसं मी दुकानात बसणार नाही. चालतंय काय आशिष भाई? चालतंय काय? गप झाले आता. काय म्हणा राव, तुम्ही पण म्हणा, काय त्याच्यामध्ये बस बाबा, तू फक्त धर्म कर आणि आम्हाला प्रेमानं 2 शब्द 2 घास खाऊ घाल, बाद झालं. काय लागतं काय जगायला? आनंदी जगायला. आनंदाची व्याख्याच माझ्या म्हणजे म्हटलं मी बदलून टाकली. धन म्हणजे आनंद, धन म्हणजे सुख, सगळं धन धनाधन, काय नाहीच दुसरं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुसरं काय नाही. स्वप्न तर कशाची पडते? डॉक्टर आणि माझं मोठं हॉस्पिटल झाले, सगळे पेशंट पडले तिथं येऊन, आणि सगळ्याला ICU लावले सलाईन, आणि मग असं कॅशियर गोळा करतोय बस.
आणि स्वप्न पडत असेल 5 मजली हॉस्पिटल, 5वं हॉस्पिटल, दिवस रात्र, काय दुसरं काय करतो, धन धन आणि सुख, याची इतकी मोठी व्याप्ती, माझ्या इतका विश्वास, इतकं श्रद्धा नाही, आणि त्याच्यासाठी सगळं काही अर्पण आहे. तप करतोय आपण त्याच्यासाठी, ऊन तहान भूक सगळं विसरून त्या धनासाठी आपण मरतोय का नाही. सूरज पुण्याला कशाला गेलता सांग बरं. नाही म्हणते कोणासाठी गेलता, धनासाठी गेलता का धर्मासाठी गेलता. आणि मग पुण्यात काय गरम गार ह्याच्यातच गेलता का, एसी मध्येच. शेतात जातो का नाही, शेतात सगळा एसी बसून घेतलाय. विचार आपल्याला अस्वस्थ होतोय ती किती, हालचाल झाली की मनाचा अस्वस्थ झालाय. सांगायचं विश्वास उडायची, विश्वास उडण्यासाठी तुम्हाला परमपुरुषार्थ करावे, तुम्हाला करावं. हे तुमच्यावर डिपेंड आहे सगळे. ही सगळी जी आम्ही सगळे लोक आहे ना, हे तुमचं फळ आहे. ते तुम्ही जसं त्या ठिकाणी आम्हाला बनवणार तसे आम्ही बनणार. व्यवहाराने तर हेच आहे. व्यवहाराने सांग, निश्चयाने कर्म ज्याचं त्याचं आहे. पण व्यवहार हा असा सांगतो, तुम्ही महिला जी आहे ती त्या ठिकाणी पुरुषांना घडवू शकते. बरोबर आहे का प्रदीप काका? म्हणून ते कधीच साधना काकेला बोललेले मी बघितले. पूर्ण सन्मान असतो साधना काका. मला आवडलं बरं का. मग चांगलं आहे. काय बायकोला काय कावायचं, चांगलं एवढं आपलं चांगले संस्कार देते ते चांगलं आहे ना. असंच आहे ना. नाही मला विषय येत नाही. चांगली माणसं चर्चा अशी. म्हणून परीक्षा घेतली नाही. त्याला वडिलांची काय होती भावना, एक डॉक्टर झाला का नाही, एक काय केला ते मॅनेजर, मोठ्या बँकेमध्ये मोठा मॅनेजर झाला, आणि तिसरा मोठा ऑफिसर झाला का नाही. आणि मग बनतोय कसा बघ, म्हटली कशी आता पोर सुखी केली मी. आणि तू चौथा पोरगा म्हटली बघ काय करतोय, उग साध्या शाळेत एखादा शिक्षक आणि शेती करतोय. तुझा हट्ट म्हणले, हे हट्ट बायकांचा हट्ट. पण आज हट्ट उलटे झाल्यामुळे प्रॉब्लेम नाही. हट्ट चांगले असले तर कल्याण होते. सम्यक एकांत सोया चांगला असतो, पण मिथ्या एकांत मात्र भयंकर डेंजरस आहे. झालं न म्हटले दोघापैकी एक. बायको काय म्हटली, दोघापैकी एक बरोबर. मी म्हणत नाही मी बरोबर आहे तुम्ही आता व्यवहारात कोण बरोबर कोण चुकीचं म्हणणार सांगा बरं. निलय कोणाला बरोबर कोणाला चूक म्हणणार सांग. 3 शानी पोरं पैसे मिळवणारे झाले ते हुशार आहे ना. त्याला काल मी म्हटलं एवढं मोठं घर आहे, सुंदर डायनिंग टेबल आणलाय 50 लाख रुपयाचा आहे ना. मग मी म्हटलं संध्याकाळची वेळ होती, बरोबर पोचलो होतो. आणि जेव की आता जेवायला नाही म्हटलं, डबा घेऊन चालले. म्हटलं कुठं, म्हटलं दुकान. म्हटलं काय त्या घाणीत जाऊन बसतो त्या. हे म्हटलं एकदम स्वच्छ आहे. घर बांधलंय 1.5 कोटी रुपयाचं. त्या डायनिंग म्हणजे किचन, त्याची ट्रॉली, मॉड्युलर किचन 10 लाख रुपयाचं आहे ना. तसला ते ओटा बिटा सगळं जर बघितलं तर 5, 25, 30 लाख रुपये खर्च केले असतील. 40 किती माहित नाही मला, माहित आहे का तुला. आणि त्या तिथं नाही माहिती तुला. आणि तिथं बसून जेवायचं सुद्धा सुख नाही. नवरा म्हणजे ते आई वडिलांनी तो तिघं दुकानात बसून, तिथं बारकी एक मागं खुली आहे, अंधारी म्हणजे अशी लाईट लावलेली आहे ना. थोडी स्वच्छता आहे, काय टेबल नाही, खुर्ची नाही, काय तिथं काय टेबल खुर्ची काय नाही, गपचीप तिथं खाली बसायचं. जेव म्हणतोय घरी तर कुठं जेवायचं सुख. म्हणजे कोणासाठी त्याला हे पण म्हटलं, कोणासाठी लागा केलं हे सगळं, कोण बसणार त्याच्यावर. पण काय नाही, आम्हाला तेच बरं आहे. मग तुम्ही ते केलंय, तुम्हाला पैसे मिळवले, त्याच्यावर शांततेनं जेवण आहे ना, म्हणजे आनंद घेण्यासाठी एवढा पैसा खर्च केला. आणि आम्ही करतोय का. नॉनसेन्स याला म्हणायचं. आणि परत त्याच्यात आनंद आहे. प्रॉब्लेम हा आहे ना, काय ना चांगलं आहे. माझं चांगलं आहे म्हटल्यावर सहित आहे, काय करायचं सांगा. ह्याला उत्तर काय. उदाहरण आहेत एक सामान्य. प्रत्येकाच्या म्हणजे दिसल्यानंतर आपलं तुम्हाला पण लाईव्ह बरं वाटतं, बाकी काय नाही. आपल्यावर आल्यानंतर सगळेजण अशी मान घालते आहे ना.
दुसऱ्याच आहे का? एकदम चव चव आहे ना, चवी नाही ऐकायचं, चवीच ऐकणं म्हणायचं त्याला. काय त्याला अवघड आहे, म्हणून म्हटलं फार अवघड. चर्चा हे लक्षात घेतल्या पाहिजे. मस्ती त्या वडिलांना काय वाटते, हा मी पोरं किती शानी केली. काय म्हटला बायकोला? म्हटला तुझा पोरगा चौथा जेवढं 6 महिन्यात मिळवतोय त्याचा माझा पोरगा 1 महिन्यात. पॅकेज कितीचं पॅकेज आहे सई? 10 लाख, 20 लाख, 25 लाख, 50 लाख, 1 कोटी. ऐक बरं आहे, खुश. ऐकताना पण कसं गोड वाटतं का नाही का कानाला? 1 कोटीचं पॅकेज भारी. अरे पण त्याला दिवसा चैन नाही, रात्री चैन नाही, काय 1 कोटी करायचं? आणि आपण ते बघितलं काल, कॅन्सर 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 कॅन्सर, सगळे रोग आहेत, सगळे आजार आहेत. कोणाला आहेत? कोणाला आहेत? शेताकडे राहणाऱ्या लोकांना किती कॅन्सर, आणि तिथं ते शहरामध्ये सगळं सगळं वाचलं ना काल, सगळं सिस्टमॅटिक आहे. डॉक्टर पासून सगळं, खाण्यापिण्यापासून राहणी सरणी सगळं चांगलं आहे. पण कळतंय का हा प्रॉब्लेम आहे? कळतंय का? हे सांगितलं, वाचलं, ऐकलं, बुद्धीत काय फरक पडतो? हे विष आहे म्हणून अजून भाषित होतंय काय? जसं तर आपण आजकालची फळं खाताना विष आहे म्हणून थोडंच खातोय, फळ म्हणूनच खाणार. ज्यांच्या शेतात ते पिकतं ना, जी वस्तू औषधाने मारलेलं, ते शेतकरी खात नाही असं सांगतात. बरोबर आहे का सूरज? अरे बरोबर, तुझं चाललं ना रे, दुसऱ्याचं चाललंय हा असं सांगतो. तू कुठलं औषध विषध नसशील मारत आणि खात बी नसशील कदाचित. पण त्यांना माहिती आहे की मी याच्यावर, या फळांवर कसली औषधं, किती औषधं, ती कलंगडी बनवताना. आजकाल कलंगडी थोडीच त्याच्यात येते, पूर्वी वाळूतच यायची नॅचरली. पण आता कुठं पण कलिंगड, आणि ते कलिंगड 3 महिन्याचं पीक, आणि 3 महिन्याचं पीक. कारण आमच्या पण शेतात एकाने असंच उगत आपलं, आम्हाला द्या म्हटलं वाटीनं, माझं करून देतो आहे ना. मग पैशाचे लोभ असताना होतेच की तसं, घे बाबा मला पैसे देतोय ना, तू काय माती कर आहे ना, त्याच्यात मग जमीन खराब होईल काय. तिथं तुम्हाला सांगतो, चेष्टा नाही करत, ज्या तिथं कलिंगड लावलं ना, तिथं परत 200-250 का किती झाडं लावली आंब्याची, 1 झाड आलं नाही तिथं. सगळी आंब्याची झाडं मरून गेली. बोला. आणि मग विचार कशामुळे झालंय, कशामुळे झालं? अरे तिथं लावलं काय होतं आधी? विष टाकून टाकून पार ते जमिनीचं काय केलं? म्हणजे हे रिझल्ट असे, मग तेच रिझल्ट. म्हणून बायको काय म्हणली? दुधाचं दूध आणि पाण्याचं. तुम्हाला तर वाटतंय का? आपण म्हटले उगाच वादविवाद करण्यापेक्षा प्रॅक्टिकलच म्हटली का नाही, ती बघत प्रयोग कर. आणि मग काय केलं? काय केलं? आहे ना, मारले नवऱ्याने म्हणून असं बसले का नाही, ऍक्टिंग करून नवऱ्याला आत बसावं लागलं. मग आले का नाही एक पोरं, मग काय म्हणले? तुम्ही ऐकलं सगळं. पहिला काय म्हणतोय? सटकली. दुसरा काय म्हणतोय? याडा झालाय वा. आणि तिसरा काय म्हणतो? बुटाने मारतो आता त्याला सापडला. असे 3 जण म्हटले बरं का. आणि वडील आत बसून ऐकतात. अशी एक गोष्ट आपली सहजानंद वर्मीजीने पण छान दिली, म्हणजे पूर्वी येऊन गेलेली, आपल्या शास्त्रात पण आहे सुरेशभाई, आणि ती नाही तुम्ही वाचलेली असणार. 4थ्या मुलाने काय सांगितलं? चूक कोणाची? आई जरी सांगते काय, आणि अजून अपशब्द बोलून नवऱ्याला बोलते, त्यावेळेस तरी सुद्धा तो मुलगा काय समजावून सांगतोय? असं नाही. अर्धांगिनी आहेस तूच म्हणतेस म्हटली. आणि मग असं ते कसं, म्हणजे जे काय झालं ते काहीतरी त्यांच्या म्हणजे म्हटलं ना, काहीतरी चिंता असेल म्हणून त्यांना असं तसं समजावून सांगून, म्हणजे वडिलांबद्दल द्वेष नाही भरवला मनामध्ये. वडील वाईट आहेत म्हणून वडिलांबद्दल काय अपशब्द नाही. तुला आईला समजावून सांगितलंय की बाबा असं नाही. आणि मग तिथं वडिलांना त्यावेळेसच कळून घ्यायचंय का आपल्याला? येऊ तशी वेळ, तसं काय अडचण नाही आहे. आणि येणार का नाही येणार? जसे आम्ही संस्कार घालणार तसेच त्या ठिकाणी आपण नेहमीच ऐकतोय, पेरतोय तेच उगवतोय.
नंतर मागे रडून काय उपयोग नाही, असं कसं झालं ना असं का झालं म्हणून. पेरताना जरा विचार करा ना, काय पेरलं जात आहे, आम्ही कोणते संस्कार तिथे टाकतोय. जसे संस्कार आपण टाकणार तसेच फळ मिळणार आहेत. म्हणून हे संस्कार सुरुवातीला त्रासदायक असतील, म्हणून इथं आचार्य म्हणते की धर्म थोडासा कटू वाटतो आहे ना. सुरुवातीला आपल्याला ज्या वाईट सवयी आहेत आहे ना, आपल्याला सगळं इझी पाहिजे, इझी सुख पाहिजे. पाप जरी झालं, दुसऱ्याची हिंसा झाली, दुसऱ्याला त्रास झाला, दुसऱ्याला काय पण होऊ दे, मला काय अडचण, मला जोपर्यंत सुख लागतंय तोपर्यंत मला दुसऱ्याची चिंता करायचं काही कारण नाही. ही सिस्टीम आहे. दुसऱ्याची माती झाली तरी चालते, पण मला आहे ना सुख, एवढंच मी आत्ता बघणार. आणि इतकी रौद्रता आहे परिणामामध्ये. अशा रुद्र परिणाम रूपी भूमीमध्ये बीज चांगले धर्माचे होतील का, रुजतील का? परिणामामध्ये मृदुता लागते, रुजुता लागते. तिथं कुठंतरी त्या धर्माचं बीज त्या ठिकाणी पेरलं जाऊन त्याला वृक्ष होऊन फळं येतील. आणि तो परिणामामध्ये आर्त आणि रौद्र ध्यान आहे. आणि त्या आर्त रौद्र ध्यानाने परिणामामध्ये धर्माचं बीज जर पेरायचा प्रयत्न केला तर होणार काय? त्यात किती उत्कृष्ट बीज असलं तरी सुद्धा ते नष्टच होणार आहे. उत्तम क्वालिटीचं बीज त्या दगडात टाकलं नाही ना, तर दगडावर ते थोडंच उगवून येणार काय? सूरज नाहीत. मग तुम्हाला कळतंय का धर्म रूपी बीज आपण कोणत्या दगडावर पेरतो, कोणत्या भूमीत पेरायला पाहिजे. आणि अधर्माचं बीज आपण जर त्या भूमीमध्ये चांगली उपजाऊ जमीन आहे आणि त्याच्यामध्ये कोणती बीज पेरतोय, पापाची जर बी पेरली तरी फळ कशाची येणार? चांगलीच येणार ना. आता भूमीच तुम्ही मशागत केली तर त्याच्यामध्ये येणार फळ कसं? म्हणून विचार करायचा असं सांगितलं. हे सगळं अवघड जाणार, सही अवघड जाणार आहे, अवघड जाणार नाही असं नाही, पण प्रयत्न करावा लागणार. म्हणून इथं देतात काय म्हणते, यद्यपि उक्त उपदेश रूप वचन तुझे कदाचित कडवा भी लगे, तथापि तू उससे भयभीत मत हो, यह बात आगामी छंद में कहते हैं. जरी तुला शाश्वत कडू वाटत काय, पण घाबरू नको, घाबरू नका. म्हणून आचार्य शांतसागर महाराज म्हटले ना, घाबरू नका, घेऊ नका, संयम धारण करा. सगळं सांगितलं त्यांनी. हे ज्यामुळं आत्म्याचं कल्याण होईल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितल्या. पण आपण त्याच्यावर विचार करायला तयार नाही, त्याच्यावर श्रद्धा सुद्धा ठेवायला तयार नाही. हेच माझ्या कल्याणाचं कारण. कोणतं? धर्म. कळतंय? केवळ कल्याणाचं कारण कोण? पुण्यात काय सांग बरं, कोण सांगणार हे शास्त्र? कोणाकडे ऐकायला मिळणार आहे? हा, कायम पडीक राहणार त्या फोनवर. इथं पण आपण फोनवर असतो, तिथं तर कोण तुम्हाला ते हत्ती, उधळलेला हत्ती जंगलातला किंवा घोडा, काय लगामच नाही ना. इथं तर लगाम आहे सारखा, आई वडील येता जाता टोकतीत सारखं. तिथं कोण विचारणार आहे? कधीतरी सर चुकून आले तर आहे ना, जिंकलो, अरे जय जिनेंद्र सर आहे ना. कोण तिथं आहे? दिवस रात्र त्याच्यामध्येच पडिक म्हणजे व्यसनामध्ये. आणि व्यसनानं सुगती का दुर्गती होते केवळ. तुला वाटतंय दारू पिऊनच कुगती होती आणि मोबाईल खेळून काय सुगतीला जातो? मग मन पंचप्रेष साक्षीने नाही म्हणतोय, कळतंय. आणि हे ठोके जर बसले ना, हे पुन्हा पुन्हा आज नदा ऐकायला तर मिळतंय हे चुकीचं आहे, चुकीचं आहे. तिथं कोण सांगतंय चुकीचं आहे? प्रत्येक जणच ती घेऊन बसल्यानंतर तुम्हाला हे चुकीचं आहे हे सुद्धा कळायची भ्रांत झाली. आज तुमचं इतकं पुण्य आहे, भाग्य आहे की आज निदान आपल्या कानावर हे शब्द पडते किंवा काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. कोणाला ऐकायला मिळते? कोण सांगतं कोणाला असलं? आम्ही सांगत नाहीत ना. घरी गेल्यावर आमच्या नातेवाईकांना सुद्धा की बाबा आज काय झालं शास्त्रात, सांगताय का तुम्ही तुमच्या आईला? झालं. इथनं बाहेर पडल्यानंतर कोणाचा विषय येतोय? हा बाबा आज असं शास्त्रात आलं, ते मी चांगलं वाईट सांगितलं नाही. तुम्हाला जे आवडलं धर्म काय जो तो दुसऱ्याशी शेअर करायला आवडतं का नाही? नाही त्या गप्पा आपण मारत बसणार. आणि पार्टीज तर चालतेच की, त्यामध्ये कसल्या गप्पा काल झाली ना एक महिला मंडळ मीटिंग,
एक महिला मंडळाची मीटिंग काल होतीच की. कुठल्या महिला मंडळाची होती मला माहित नाही, कारण लय महिला मंडळ आहे ना. पण आणि आता त्याला सोडून अवांतर ग्रुप्स पण आहे, म्हणजे त्याच्यात पण नाही, अवांतर पण आहे. मग चर्चा काय? चर्चा काय? म्हटलं ऐकायला मिळत नाही त्या गोष्टी असायची. आणि इथं आचार्य म्हटले जरी तुम्हाला थोडंसं शौर्य काय आर्जव कटू वाटतंय, धर्म तुम्हाला सांगितलं हे असं खाऊ नका, पिऊ नका, असं वागा, तसं वागा, असं बोलू नका, तसं बोलू नका, असं बसा, असं उठा, असं चाला, मोबाईल वगैरे जास्त खेळू नका, हे सगळं सांगताना तुम्हाला त्रास वाटेल. पण ते जर तुम्ही ऐकलं, श्रद्धान केलं, तसं वागला तर तुम्ही सुखी होणार आहे. हे दुसऱ्यासाठी जे वेळेस मोठे सांगतायत तर त्याच्या पाठीमागचा उद्देश तुम्हाला सुखी करायचाच असतो. तुम्हाला त्रास द्यायचा कुणालाही, मोठ्या लोकांना, म्हणजे तुमचे लोक, तुमचे पप्पा मम्मी तुम्हाला त्रास देण्यासाठी कुठलीही चांगली गोष्ट सांगत नसते किंवा कुठली गोष्ट सांगत नसते. तुम्ही सुखी व्हावा, तुमचे डोळे खराब होऊ नये, तुमचे कान खराब होऊ नये, तुम्हाला अकाली कुठला तरी असाध्य रोग होऊ नये. काय होऊ शकत नाही का केवळ आपल्याला रोग? मग त्यांनी सांगितलं बाबा मोबाईल खेळू नको, रोग होईल तुला. मग काय करणार? ऐकणार का नाही ऐकणार? कानानं नुसतं ऐकणार का खरोखर ऐकणार? तर अर्थ कळतो का तुला? हा, मन पंचवरी साक्षी नाही ऐकणार म्हणतो. तर काय म्हटले आचार्य बघा, एवढं वाचू लय वेळ झाला. यद्यपि कदाचिदस्मिन् विघातमधुरं तदात्वकटुकिंच त्वं भैषिर्यथातुरो वेशजादुग्रात् मधुरविपाकी उपदेशामृतय यदि कटुविभासितो कटु औषधि ग्राहक रोगीवत् किंचित तो भयभीत न हो. यदि तुझे इस शास्त्र में कोई उपदेश तत्काल कुछ कड़वा लगे तो जिस प्रकार रोगी अति कटुक औषधि से भी नहीं डरता है, उसी प्रकार तू भी उस उपदेश से मत डर, क्योंकि वह उपदेश फल देने के काल में मीठा है. भावार्थ, जिस प्रकार कोई औषधि सेवन करते समय कुछ कड़वी भी लगे तो भी उसका फल मीठा अर्थात सुखरूप जानकर समझदार रोगी उससे नहीं डरता, अपितु उसे आदर से ग्रहण करता है. उसी प्रकार तू भी समझदार संसारी है, इसलिए तुझे इस शास्त्र का उपदेश सुनते समय कुछ असुहावना अर्थात बुरा भी लगे तो भी तू उसका सुखरूप मीठा फल जानकर उससे डर मत. यह उपदेश तुझे आदर से ग्रहण करने योग्य है. ओम नमः. आनंद स्वभावी जीवच आहे. माझा आनंद माझ्या आत्म्यामध्ये आहे. माझा आनंद विषयभोगामध्ये, धनामध्ये नाहीच. मी स्वभावानेच आनंदी आहे. विसर्जन.